नमस्कार सखीनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण घेवड्याची शेंग कशी करायची ते पाहणार आहोत। आमच्या इकडे याला उसावरची शेंगही म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा। चला तर बघूया याची रेसिपी। ही घेवड्याची शेंग किंवा आमच्या इकडे याला उसावरली शेंग असे म्हणतात। तर आपण याचे दोन भाग करून असे निवडून घेतलेले आहेत। पूर्ण दोन वेगवेगळे भाग केलेले आहेत, कारण याच्यामध्ये खूप सारी कीड लागलेली असते आणि आळ्या पण असतात। त्यासाठी मी याचे दोन भाग करून त्याच्या शिरा काढून घेतलेले आहेत। चला तर मग आता याची भाजी करून घेऊया। आता याला धुवून घेऊया स्वच्छ। आपली कढई गरम झालेली आहे, त्यात कांदा टाकून घेऊया आणि लाल होईपर्यंत भाजून घेऊ। आपला कांदा भाजलेला आहे, आता आपण तेल टाकून घेऊया। त्यात मोहरी जिरे टाकून घेऊ, बारीक केलेलं लसूण, सर्व व्यवस्थित मिक्स। सर्व कांदा वगैरे लसूण भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊ। ते पण एकदा चांगलं परतून घेऊ। सर्व साहित्य भाजल्यानंतर हळद आणि मी काळं तिखट टाकलेलं आहे। ज्यांना आवडते त्यांनी हिरव्या मिरचीच्या ठेशामध्ये पण करू शकतात किंवा लाल तिखटामध्येही करू शकतात। मला ही शेंग काळ्या तिखट आवडते, त्यामुळे मी काळा मसाला वापरलेला आहे। आणि त्यामध्ये ही धुवून ठेवलेली शेंग टाकून परतून घेऊ व्यवस्थित। सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून सर्व मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवू आणि वरती झाकलेल्या ताटामध्ये पाणी टाकून घ्यायचे। ही शेंग आपल्याला पूर्ण वाफेवर शिजवून घ्यायची आणि गॅस एकदम बारीक करून घ्यायचा। आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे शेंग छान होते। वरील झाकण काढून एकदा खालीवर करून घेऊया। बघा, पाणी न टाकताही आपल्या शेंगेला किती पाणी सुटलेले आहे। तर आपण जे ताटात वरती पाणी ठेवलेलं आहे त्याची वाफ बनून त्या भाजीमध्ये पडते, त्यामुळे पाणी टाकायची आवश्यकता नाही आणि खूप छान प्रकारे आपली भाजी शिजून तयार होते। परत एकदा झाकण ठेवूया। वरचे झाकण काढून घेऊ, त्यामध्ये शेंगाचं कूट वगैरे टाकून घेऊ आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 5 मिनिट परत झाकण ठेवून देऊ, चांगली वाफ येऊ देऊ। चला तर मग सगळींना आपली शेंग तयार आहे। हे बघा किती छान प्रकारे तयार झालेली आहे। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुमच्या इकडे कशा पद्धतीने करतात आणि जर काही चुकलं केलं असेल तर मला नक्की रेसिपीमध्ये मला कमेंट करायला विसरू नका। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद सखीनो।